नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक त्याचबरोबर शिरूर लोकसभा संपर्क प्रमुख विकास कृष्णा रेपाळे यांनी आपला वाढदिवस सकाळपासून विविध उपक्रम राबवीत साजरा केला आहे। विशेष म्हणजे वाढदिवस म्हटल्यानंतर विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवीत अनेक अनोख्या पद्धतीनं सामाजिक बांधिलकी त्यांनी जपली आहे। सकाळी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांना फळांचं वाटप करण्यात आलं। यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। सिव्हिल रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी देखील येथे उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 18 येथे अनोख्या पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांसमवेत आपला वाढदिवस साजरा केला। यावेळी शिक्षकांनी आणि मुलांनी त्यांचं औक्षण करीत फुलांची उधळण करीत त्यांचं जंगी स्वागत केलं। त्यानंतर शाळकरी मुलांसमवेत केक कापून या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला। तसेच मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप देखील करण्यात आलं। तर शिवसेना शाखा परबवाडी येथे मोफत सरकारी नोंदणी शिबिरास देखील त्यांनी भेट दिली। परिसरातील नागरिकांना शासकीय योजनांचा एका छताखाली लाभ घेता यावा या उद्देशाने हा उपक्रम येथे राबवण्यात आला। त्या अंतर्गत आधार कार्ड दुरुस्ती, रेशन, स्मार्ट कार्ड या इत्यादी योजनांचे भव्य शिबिर येथे संपन्न झाले। यावेळी देखील परिसरातील नागरिकांसमवेत येथे केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यानंतर मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे येथे राबवण्यात आलेल्या सरकारी योजना शिबिरास देखील त्यांनी भेट दिली। सफाई कामगारांना जेवणाचं वाटप केलं, तर घरकाम करणाऱ्या महिला आणि सफाई कामगारांना धान्याच्या किटचं देखील वाटप करण्यात आलं। अशा प्रकारे भरघोस असा कार्यक्रम राबवीत माजी नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे यांनी आपला वाढदिवस साजरा केला। या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं। यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा सैनिक यांनी येथे उपस्थित राहून त्यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या। आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री परदेशी सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। शुभेच्छा। शाळा क्रमांक 18चा सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी याकडून पुन्हा एकदा आपल्याला लाडके दादा हॅलो वाढदिवस हे येतच असतात, वय वाढत असतं, परंतु मला असं वाटतं की ह्या वाढदिवसाबरोबर जे माझे सहकारी आहेत हे नेहमीच सामाजिक काम करत असतात। पण आज एक विशेष औचित्य साधून आपण बघितलं असेल, सिव्हिल हॉस्पिटलला रुग्णांना फळ वाटप केलं। नुसती फॉर्मॅलिटी म्हणून नाही, तर कशा पद्धतीने फळ वाटप केलं पाहिजे खरं तर एक चांगलं एक्झाम्पल माझ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी दाखवलं। शाळेत देखील मुलांना ज्या शालोपयोगी वस्तू असतील आणि खाऊ वाटप असेल याचा दिखावा न करता खऱ्या अर्थानं एक चांगलं काम त्या ठिकाणी माझ्या सहकाऱ्यांनी केलंय। या ठिकाणी आपण बघू शकता आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, तुमचं रेशन, रेशन कार्ड म्हणजे स्मार्ट रेशन कार्ड, श्रमिक कार्ड आणि या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचं कार्ड, परत आधार कार्ड अपडेशन, हे सगळेच कॅम्प कालपासून चालू आहेत। मी सामाजिक काम करत असताना जे काही लोकांसाठी देता येणं शक्य आहे ते द्यावं ही शिकवण गुरुवर्य आनंद दिघे साहेबांची, गुरुवर्य माननीय एकनाथ शिंदे साहेबांची आम्हाला कायमच होती आणि आहे। त्या भावनेतूनच वाढदिवसानिमित्त हे सगळे सामाजिक उपक्रम अजूनही 1-2 ठिकाणी कार्यक्रम आहेत। मला खरोखर माझ्या सहकाऱ्यांचा आज अभिमान वाटतो। कार्य करणाऱ्या व्यक्तीचा वाढदिवस ज्यावेळेला असतो त्यावेळेला त्या वाढदिवसाची सुरुवात देखील त्या विविध समाज कार्य जी काय आहेत ती करूनच झाली पाहिजेत। शेवटी वाढदिवस मोठा असतो, येणाऱ्या वर्षाची सुरुवात असते आणि जसं नवं वर्ष असतं तसं प्रत्येकाच्या आयुष्यातला वाढदिवस
हा जो एक नववर्षाची एक नांदी असते आणि त्या पद्धतीने मला असं वाटतं तुम्ही जो कार्यक्रम करता, ज्या व्यक्तींसाठी, ज्या म्हणजे स्तरासाठी करता, ती तुमच्याकडे आयुष्यभर, वर्षभर तरी ते कायम टिकून राहतात. त्याकरता सर्वात आम्ही सुरुवात केली आहे. आपल्या प्रभागात सिव्हिल हॉस्पिटल शिफ्ट झालं आहे. त्या ठिकाणी आपण फळ वाटप केलं रुग्णांना. त्यानंतर आपण शाळा क्रमांक 18 येथील आमची जी काही लहान मुलं आहेत, ही शाळा म्हणजे मला असं वाटतं ही आमची शाळा आहे. आम्ही ठाणे महापालिकेची शाळा असली तरी ती आमच्या घरातली शाळा असल्यासारखी या मुलांबरोबर, या संपूर्ण टीमबरोबर त्यांचं नातं आहे आमच्याशी. आणि त्यानंतर आम्ही परभणी येथे कालपासूनच सरकारी नोंदणी शिबिर मोफत आपण केलेले आहेत. विविध आपण बघितलं असेल की शासनाच्या विविध योजना येतात, किंवा आपल्या वैद्यकीय योजनेच्या सवलती आहेत, परंतु आपल्याकडे त्या ठिकाणचे कागदपत्र नसली तर त्याचा उपयोग काही होत नाही. आणि हे सगळ्यात महत्त्वाचे असतात की आपल्याकडे ज्या शासनाने योजना आखलेल्या आहेत, सन्माननीय उपमुख्यमंत्री ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी महात्मा फुले योजना, आयुष्यमान भारत, आभा कार्ड ह्या ज्या काही योजना एक चांगल्या पद्धतीने कार्यान्वित केल्या, त्याचा कुठे ना कुठेतरी आपल्या प्रत्येकाला लाभ मिळावा अशी माझी इच्छा आहे. आणि ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाण्यातील कचऱ्याच्या समस्येवरती तोडगा काढण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. काँग्रेस केवळ टीका करण्याचं काम करते, पण आम्ही प्रत्यक्ष कृतीवर भर देतो अशी भूमिका शिवसेनाचे ठाणे नेते मनोज शिंदे यांनी मांडली आहे. ठाणे महापालिकेत आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. शिंदे यांनी सांगितलं की शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी स्वतः जागेवर जाऊन सीपी तलावाजवळील कचऱ्याची समस्या जाणून घेतली. समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे काँग्रेसच्या टीकेला आम्ही काहीही किंमत देत नाही अशा शब्दामध्ये मनोज शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. दर गुरुवारी ठाणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये शिवसेनेतर्फे जनसंवाद उपक्रम राबवला जातो. या उपक्रमामध्ये पाणी, कचरा, रस्ते, वाहतूक आणि अन्य नागरी समस्या जाणून घेतल्या जातात आणि जागेवरच उपाय केले जातात असा दावा शिंदे यांनी केला आहे. कार्यक्रमाला शिवसेनेतील ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक, माजी महापौर, उपमहापौर उपस्थित होते. जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचं त्वरित निराकरण केले जात असल्याने हा उपक्रम लोकांमध्ये लोकप्रिय ठरत असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. तर या जनसंवादाच्या कार्यक्रमांतर्गत पाण्याच्या वाढीव बिलाच्या समस्येबाबत चर्चा करण्यात आली. परिवहन कामगार बदल, अनुकंपातले विषय, वारसातील नोकरांचा विषय, पदोन्नतीचा विषय, कित्येक वर्ष रेंगाळलेले विषय, कोरोना कामगारांचा नोकरीचा प्रश्न, घंटागाडी कर्मचाऱ्यांना वेळेवरती पगार मिळत नाही, बाधित घरांच्या संदर्भातला विषय या ठिकाणी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांवरती या ठिकाणी निवेदना स्वरूपामध्ये तक्रार प्राप्त करून घेऊन चर्चा करण्यात आली. आज हा आमचा तिसरा महानगरपालिकेतला गुरुवार आहे आणि स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी तो जनसंवाद चालू केला होता. लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जे बाळासाहेबांना अपेक्षित होतं तेच काम पुढे
आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आमचे पक्षप्रमुख त्यांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी आम्ही करतो। फार महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या समस्या प्रश्न लोकांच्या फक्त ठाण्यातच नव्हे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये करण्याचे निर्देश आमच्या पक्षप्रमुख शिंदे साहेबांनी दिलेले आहेत। आणि मला या ठिकाणी नेमकं सांगावंसं वाटतं की खऱ्या अर्थाने हे विरोधाला विरोध वगैरे करण्यापेक्षा लोकांची कामं करा, हे जे आमच्या नेत्यांचा जो संदेश आहे त्याच्या माध्यमातून माझ्याबरोबर असलेले सर्व माझे सहकारी माजी महापौर सभागृह नेते अधिकारी या ठिकाणी आम्हाला मदत करतात। त्याच्यामुळे सर्व प्रश्न ऑन द स्पॉट सुटतात आहेत आणि लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत। आणि प्रत्येक गुरुवारी महानगरपालिकेमध्ये मंगळवारी आनंदाश्रममध्ये लोकांची प्रश्नाची भीड वाढते, समस्या घेऊन येतात आहेत। त्यांना विश्वास आहे की आमची कामं शिवसेनेकडेच होतील, शिवसेनेच्या जनसंवादामध्ये होतील, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होतील। कारण का एकनाथ शिंदे साहेब दरबार वगैरे घेत नाहीत, ते जिथे उभे राहतात तिथे दरबार चालू होतो। अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आज आपण बघतात। महाराष्ट्रामध्ये किती पक्ष आहेत मला माहित नाही, जेवढे पक्ष आहेत, परंतु एकमेव शिवसेने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक पक्षाची मंडळी आमच्या पक्षात प्रवेश करतात आहेत। त्याच्यामुळे पक्ष दिवसेंदिवस आमचा वाढतोय, त्याला त्यांच्या अपेक्षा आहेत, त्याच्यामुळे त्यांना विश्वास आहे। तो विश्वासाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही देखील काम करतो। आज प्रामुख्याने समस्या काही होत्या की कोरोना काळामध्ये काही कामगारांनी काम केलं होतं, सुशिक्षित लोकांनी काम केलं होतं, त्यांचा विषय होता। परिवहनच्या संदर्भामध्ये 2016 पासून काही पेंडिंग त्यांची देणी होती, तो एक महत्त्वाचा विषय होता। या ठिकाणी आता घनकचरा संदर्भामध्ये देखील आमची बैठक पुन्हा एकदा आयुक्तांबरोबर बैठक होणार आहे, तर तोही विषय होता। असे अनेक विषय होते, वैयक्तिक काही विषय, नोकरी लावण्याबद्दलचा विषय होता। आणि नाल्या संदर्भामध्ये एक आमचे अशोक वैती, गाडवे साहेब, सापते साहेब, 12% या आम्ही सर्वांनी एक ठरवलेलं आहे की पाणी भरलं, पूर आला, काय वाहून गेलं याची वाट न बघता आम्ही पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक पॅनलमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये नाल्याची पाहणी करून त्या संदर्भामध्ये त्वरित पावसाच्या आधी ते नाले सफाई करा, ज्याने हे होणार नाही। काही भागामध्ये पाणी नौपाडा, श्रीरंग सोसायटी भागात पाणी कशामुळे भरतं या सर्व गोष्टीची पडताळून त्याच्यावर समस्या निकाल करणारे असे अनेक निर्णय आज झालेले आहेत। ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू झालेली आहे, त्यावर संपूर्णपणे राज्य शासनाचं नियंत्रण आहे। महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासन नागरिकांची समस्या ऐकून घेत नसल्याने सर्वसामान्य जनतेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। ठाणेकर नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते, पिण्याचे पाणी, घनकचरा यांसारख्या मूलभूत सुविधा मिळणं आता मुश्किल झालेलं आहे। महानगरपालिकेला स्वतःची कचराभूमी नाही, त्यातच शहरात कचराकोंडी झाल्याने काँग्रेसच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनास प्रदेश सरचिटणीस ठाणे प्रभारी चंद्रकांत पाटील, प्रदेश सचिव संतोष केनी प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की काँग्रेस पक्ष निवडणुका होत अथवा न होत सर्वसामान्यांच्या प्रश्नांवरती सातत्याने आवाज उठवत राहणार आणि सत्ताधारी आणि प्रशासनाचा भ्रष्टाचार बाहेर काढणार, असं त्यांनी यावेळी म्हटलं। या आंदोलनाकर्त्यामध्ये हातामध्ये विविध घोषणांचे फलक घेत सत्ताधारी तसेच प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत ढोल वाजवून मुख्यालयाचा परिसर दणाणून सोडला। परवा सांगितलेले आहे की 2700 कोटीचं कचऱ्याचं टेंडर केवळ कमिशनसाठी 10 वर्षासाठी काढलेला असताना तुम्ही बघितलं ह्यांचा पोल खोल झालेला आहे। 10 दिवस कचरा ठाण्यातला उचलला गेलेला नाही। एकीकडे विकासाच्या गोष्टी करतात, विकास यांच्याने होणार नाही, कारण का यांना टेक्निकल इंटेलिजन्स नाही, यांना पॉलिटिकल विल नाही। हे अशिक्षित लीडर लोक आहेत, यांना फक्त लोकांची माणसं फोडण्यामध्ये, स्वतःमध्ये आणि स्वतःचे दरवाजे उघडण्यामध्ये आणि गाड्या, त्यांना वाटलं काँग्रेसचे 2-4 कार्यकर्ते चिल्लर
फोडले म्हणजे त्यांनी काँग्रेस ठाणे जिंकली अजिबात नाही. ठाणेकर बेहाल आहेत, कचऱ्याची समस्या आहे, क्लस्टरची दडपशाही आहे, क्लस्टरवरती दादागिरी करतायत, मोठे मोठे बिल्डर आणून त्यांच्याकडनं हप्ते गोळा करून, सुगी बिल्डर असेल, दामजी शामजी असेल, मोठे मोठे बिल्डर आणून लोकांवर दडपशाही आणतायत, म्हाडाच्या वसाहतींवर दडपशाही आणतात. एकीकडे कचऱ्याची ढीग आहेत, एकीकडे पाण्याची समस्या आहे, एकीकडे वाहतूक कोंडी आहे. ठाणे बेहाल आहे, विकासाच्या गोष्टी करतात. ठाणे बेहाल आहे, विकासाच्या गोष्टी करतात, महाराष्ट्रामध्ये विकासाच्या गोष्टी करतात, ठाण्यामध्ये अंधाधुंदी पसरलेली आहे आणि अधिवेशनात जाऊन सांगतात मी शेर का बच्चा है. अरे शेर का बच्चा है तो ठाणा संभाल और जागा हो, ये कचरे का ढीग उठाओ, वो सीपी तलाव को बचाओ. एकीकडे जाऊन नौटंकी करतात, सीपी तलावचा हे झाला पाहिजे. अरे सीपी तलावाला डम्पिंग नेलं कोणी? तुम्हीच नेलं. 25 वर्ष तुमची सत्ता होती, तुम्ही का डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था करू शकले नाही? तुम्ही का कचरा निर्मूलनाची व्यवस्था करू शकले नाही? तुम्ही का पाण्याचं धरण घेऊ शकले नाही? लोकांना फसवून, गंडवून, चुटिया बनवून या 25 वर्ष सत्ता हस्तगत केली यांनी. खोपकर मर्डर केस नंतर सत्ता हस्तगत केली, लोकांना गंडवतात, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरतात. पहिला बुरपुले असायचा, आता पाटोळे आहे, मध्ये आता मनीष जोशी आहे, सगळे अधिकारी आता एक संदीप माळे आहे, अधिकाऱ्यांना जवळ करून मलिदा गोळा करतात, बिल्डर लोकांना कॅबिन मध्ये बसवतात, बिल्डर लोकांकडे पैसा गोळा करतात. मात्र जनतेची चाड नाही. शासकीय निधी आणली 1000 कोटीची, 1,500 कोटीची शासकीय निधी आणली, गटार पायवाटा करण्यासाठी आणली. शासकीय निधीमधून डम्पिंग ग्राउंड बनवू शकले असते, धरण बनवू शकले असते, वाहतूक कोंडी सोडू शकले असते, परंतु त्याची चाड नाही. शैक्षणिक धोरण, शिक्षण, शैक्षणिक भूखंड यांनी लाटलेले आहेत. प्रत्येक नेत्याने शैक्षणिक भूखंडांचा भ्रष्टाचार केलेला आहे. त्यामुळे या भ्रष्टाचाराने बोकाळलेल्या जसं संजय केळकरांनी म्हटलं, भ्रष्टाचाराने बोकाळलेल्या याची चौकशी झाली पाहिजे. आणि माझी चॅलेंज आहे देवेंद्र फडणवीसला, तुमच्याच आमदारांनी संजय केळकरांनी सांगितलं, संजय केळकर चॅलेंज आहे. एवढे आमदार इथे आहेत, 4 आमदार आहेत, प्रताप सरनाईक, जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, एकनाथ शिंदे, एक खासदार आहेत नरेश मस्के, मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. का ठाण्याचा प्रश्न सोडू शकत नाही? महाराष्ट्राला शहाणपण शिकवायला जातात. आधी ठाणे सांभाळा, ठाण्याची जागीर सांभाळा, ठाण्याच्या लोकांना सुटकेचा श्वास द्या. आणि म्हणूनच तुम्हाला वाटत असेल काँग्रेस संपेल, काँग्रेसचा छळ केला जाईल, अफजल खानासारखा काल म्हणाले, अजिबात नाही. काँग्रेस संपणारी नाही. काँग्रेस तुमचा मुघलाई अफजल खान रूपी तुमचा जो वेश आहे तो पलटल्याशिवाय राहणार नाही. ठाणे काँग्रेस समर्थ आहे आणि जेव्हा जेव्हा लोकांवर अन्याय होईल ठाणे काँग्रेस रस्त्यावर उतरेल. अंधार हटवण्याकरिता आम्ही उजेड घेऊन आलो आहे. उजेड आल्यानंतर आपोआपच अंधार नाहीसा होईल, असं सूचक वक्तव्य राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केलं आहे. तसंच आम्ही चेहऱ्यावरती भाव दाखवत नाही, तर अन्नाचे भाव मनामध्ये राहिले पाहिजेत असा टोला लगावून एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, अशी सहकार्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिकेच्या सहकार्याने 72वी पुरुष व श्री करंडक व महिला गटासाठी स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 2025चा उद्घाटन ठाण्याच्या रेमंड मैदानातील स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडानगरी येथे करण्यात आले. याप्रसंगी आमदार संजय केळकर, कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष माजी खासदार गजानन कीर्तीकर, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णा पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले उपस्थित होते. गणेश नाईक यांनी कबड्डी स्पर्धेचं आणि खेळाडूंचे कौतुक करून आगामी कबड्डी स्पर्धा नवी मुंबईत घेण्याबाबत माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्यात. पुढे बोलताना ठाणे हे संस्कृतीचे ठिकाण आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा सन्मान जगामध्ये वाढवण्याकरिता प्रत्येक क्षेत्राला प्रोत्साहन दिले आहे. त्यामध्ये क्रीडा क्षेत्रही मागे राहिलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आता थांबणार नाही ही टॅगलाईन दिली आहे. तेव्हा महाराष्ट्र वेडासारखा धावणार नाही, तर जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रगतीच्या पथावर धावत आहे, असा विश्वास देखील त्यांनी येथे व्यक्त केला. गणेशजी नाईक यांचा स्वागतपर सन्मान करत आहेत भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष श्री संजयजी वाघुले. व्यासपीठावर उपस्थित यांचा स्वागतपर सन्मान करत आहेत श्री कृष्णा पाटील. माजी आमदार सन्माननीय दिनकर पाटील यांचा स्वागतपर सन्मान करण्याची विनंती. आदरणीय माजी कीर्तिकरजी यांचा स्वागतपर यांचा सन्मान करत आहेत
भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री संजयजी वाघुले. विनंती करा परमेश्वराला की या ठिकाणी 19 तारखेपासून त्यांचा खेळ मंत्री महोदयांचं आता प्रस्थान होत आहे आणि फक्त आता खेळाडूंच्या नावे हा सन्मान सोहळा इथे रंगणार आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वर शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी सर्व मंडळी पाहुणे आपले तिथे गेलेले आहेत. आदरणीय दादा त्या ठिकाणी पोहोचले चांदेरे आणि त्याची टीम महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन धुळे जिल्हा क्रीडांगण क्रमांक 4 नाशिक ग्रामीण क्रीडांगण क्रमांक 5 दीपा गावंडी यांचा सन्मान आपण करावा. पुढचा सन्मान करण्यासाठी अमित. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने मुख्यमंत्री चषक आज ठाण्यामध्ये सुरू झालेला आहे. या प्रसंगी इथले स्थानिक आमदार संजयजी केलकर, संजयजी वाघोले, कृष्णा पाटील आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. ठाण्यानं आपल्या परंपरेला अनुलक्षून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आणि खेळाडूंचा उत्साह. संजयजी वाघोले यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा म्हणजे कबड्डीची अतिशय यशस्वीपणे पार पडेल आणि सर्वच जण ठाण्याची आठवण मनात ठेवतील आणि आपल्या गावाकडे जातील असा माझा विश्वास आहे. अंधेरे जे सहकार्यवाह आहेत त्यांनी अपेक्षा व्यक्त केली नवी मुंबईमध्ये अशा प्रकारच्या पुढच्या स्पर्धा व्हाव्यात. मी नवी मुंबईचे प्रथम महापौर संजीव नाईकांना ही जबाबदारी दिलेली आणि कुठल्याही प्रकारची कमतरता न घडता नवी मुंबईमध्ये अशाच प्रकारची क्रीडा स्पर्धा पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करतो. बघा, बाब अशी आहे की भविष्य काळामध्ये या MMRD परिसरामध्ये ही समस्या आहे, मुंबईत आहे. फक्त नवी मुंबईमध्ये ही समस्या नाही, कारण नवी मुंबईच्या विकासाचा आराखडा नियोजन आम्ही केलं आणि म्हणून ही समस्या नाही. आता पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री, ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री म्हणून ठाणा शेवटी आमचं एकेकाळी मी या जिल्ह्याचा 3 वेळा पालकमंत्री होतो. तर शेवटी जनता आपलीच आहे आणि त्या जनतेच्या अडीअडचणी दूर करण्याकरता आम्ही सकारात्मक सगळे काम करू असा विश्वास व्यक्त करतो. चांगली गोष्ट ऐकून घ्या. जनता दरबार म्हणजे स्पर्धा नाही, ही जनसामान्यांच्या मनातील भावनांना वाट मोकळी करण्याचा तो एक मार्ग आहे. किंबहुना मी मागच्या वेळेला आपण बोललोय की या महायुतीचे प्रमुख पार्टनर भाजप, एकनाथजी शिंदे, दादांची NCP या सर्वच मंत्र्यांनी तशा प्रकारचे जनता दरबार घेतले तर जनतेची कामं गतीनं होतील. आणि देवेंद्र फडणवीसजींनी म्हटलेलं की महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणजे वेळासारखा धावणार नाही, परंतु जनसामान्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी सक्षमतेनं काम करू असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आणि तो आम्ही पूर्ण करू. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.